पप्पा, हा बेटा. समान नागरी कायदा म्हणजे काय? ओके. युनियन सिव्हिल कोडची चर्चा तू ऐकली असशील ना, UCC ज्याला आपण म्हणतो. हा प्रश्न काय आपला 3 मिनिटाचा विषय नाहीये, पण तरी तुला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की कसं आहे बेटा, की भारत हा जो आपला देश आहे ना, हा विविध जाती धर्माचा देश आहे, हे तर तुला माहिती आहे. या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत, म्हणजे हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, जैन आहे, शीख आहे, बुद्धिस्ट आहे, हे वेगवेगळे धर्म आहेत. त्याच्यानंतर या देशामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, या जातींच्या वेगवेगळ्या रूढी आहेत, परंपरा आहेत, आणि या सगळ्या लक्षात घेता एक समान नागरी कायदा करणं हे मोठं आव्हान मानलं जातं. परंतु झालं काय बेटा, स्वातंत्र्याच्या आधीपासून, म्हणजे तुला जर सांगायचं झालं, कायद्याचे 2 भाग मानले जातात, एक नागरी कायदा आणि दुसरा गुन्हेगारी कायदा, लॉ असं म्हणतो. ह्या 3 कायद्याने मिळून सगळी समाज व्यवस्था चालते, हे तर तुला माहिती आहे. आपल्याकडं ख्रिश्चन, मुस्लिम आणि पारशी यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत, आणि हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन यांच्यासाठी एक कायदा आहे, जो हिंदू लॉच्या पद्धतीनं चालतो. आणि आदिवासी जे आहेत बेटा, त्यांच्यासाठी त्यांच्या रूढी परंपरा वगैरे जे काय आहेत त्या, तो एक वेगळा भाग आहे. आणि हे कायदे कशासाठी लागू केले जातात, तर विवाह आहे, संपत्ती आहे, त्याच्यानंतर वारसा हक्क आहे, या सगळ्या कुटुंबाशी संबंधित, म्हणजे व्यक्तीशी संबंधित आणि कुटुंबाशी संबंधित असा हा कायदा आहे, समान नागरी कायदा. तर या समान नागरी कायदा देशाचा, म्हणजे संबंध देशाचा एकच कायदा असावा, अशी भूमिका, म्हणजे सध्याचं जे सरकार आहे, या सरकारचा जो मुख्य पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही समान नागरी कायदा लागू करू, म्हणजे जसं त्यांनी 370 कलमाची अंमलबजावणी केली, त्याच पद्धतीनं समान नागरी कायदा म्हणजे UCC, युनियन सिव्हिल कोड सुद्धा, ही जी संहिता आहे सुद्धा आम्ही लागू करू, याच्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे. एक गोष्ट लक्षात घे बेटा, की आपल्याकडं म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी एक कायदा सगळ्या लोकांसाठी, म्हणजे राष्ट्रीय भावनेतून हा कायदा करण्याचे प्रयत्न जरी होत असले, तरी समान नागरी कायदा ही जी संहिता आहे बेटा, ही अतिशय गुंतागुंतीची संहिता आहे. कारण आपल्याकडं 4 वर्णाची संस्कृती होती, हे तर मी तुला सांगितलेलं आहे, पण आपल्याकडे 4 वर्ग आहेत, एक सर्वसामान्य आहे, एक OBC आहे, एक अनुसूचित जाती आहे, आणि अनुसूचित जमाती आहे. तर या 4 वर्ग जे आहेत बेटा, या 4ही वर्गाचे रीतिरिवाज, रूढी परंपरा वेगवेगळे आहेत, आणि यांना एका सूत्रात बांधण्याचं मोठं आव्हान देशासमोर कालही होतं आणि आजही होतं. मी तुला दुसऱ्या भागामध्ये आणखी याच्या संदर्भामध्ये डिटेल सांगेल. इथे तुला लक्षात आलं बेटा, समान नागरी कायदा काय ते?